आपण पळत असतो का आपल्याला कोणी पळवतं याचा विचार आपण करायला पाहिजे. जो धक्का आपल्या आतून येतो, जो आपल्याला शांत बसू देत नाही, कोणतीही गोष्ट करायला प्रवृत्त करतो, तो धक्काच आपल्याला पळवत असतो. आपल्या जीवनामध्ये जर आपण स्वतःहून पळत असू तर त्याचा एक अर्थ वेगळा आहे. परंतु आतून येणारा धक्का जर मला पळवत असेल तर ही एक आपली पराधीनता आहे, विवशता आहे. आणि म्हणून माणसाच्या जीवनामध्ये आध्यात्मिक दृष्टिकोन याच्यासाठीच पाहिजे की माझ्याच मनामधील इच्छा, कामना, धारणा कशा पद्धतीने मला मजबूर करतात पळण्यासाठी, मला त्या शांत बसू देत नाहीत. आणि जसं जसं मनातला हा आवेग येणारा माणूस ओळखायला लागेल, त्याच्यासमोर ते स्पष्ट होऊ लागेल, तेवढं माणसाला कळतं की आतून येणारा हा आवेग कधीच न शांत होणारा, कधीच न स्थिर राहणारा आहे आणि सदैव तो गतिमान आहे आणि मला तो पळवतोय. तुम्ही जर नीट लक्ष केलं तर आपल्याला सगळं काही जमतं, पण शांत मांडी घालून जर बसायचं म्हटलं की आपल्याला नको वाटतं लगेच. माणसाला जर ही परीक्षा करायची असेल की मला कोणी पळवतंय का मी स्वतःहून पळतोय, तर माणसानं एक टेस्ट करायची की स्वतःला मांडी घालून शांत बसायला काय हरकत आहे 5-10 मिनिट. परंतु जसंही आपण एक मांडी घालून 5-10 मिनिटासाठी बैठक साध्य करू तर आपल्या लक्षात येईल की आता मनाचा आणखीनच वेग वाढलेला आहे, आणखीनच महत्त्वाची कामं आता आहेत असं ते सांगत आहे. आपण नंतर बसू असं ते म्हणत आहे. येन केन प्रकारे शांत बसण्यापासून आपल्याला खेचून नेणारी आपल्यामधली शक्ती कशी कार्यरत होते आणि आपल्याला शांततेपासून लांब कशी घेऊन जाते हे आपल्या लक्षात येईल. तसा आता हा मुद्दा काही प्रत्येकाच्या लक्षात येण्यासारखा नाही, पण ज्यालाही कोणाला थोडासा अभ्यास आहे ध्यानाचा किंवा मन एकाग्र करण्याचा, त्याच्या हे सहजपणे लक्षात येईल की आपल्याला सगळं जमतं, पण शांतता जमत नाही, स्थिरता जमत नाही. बेचैनीला घेऊनच आपल्याला जगावं लागतं सतत. तर ही बेचैनी म्हणजेच हे मन आहे, दुसरं काही नाही. आणि हे मन आपल्याला घेऊन जातं. बरं, आपण ठरवतो, संकल्प करतो आणि मग हे घेऊन जातं अशातला भाग नाही. हे स्वाभाविकपणे मधून ह्याचं सतत एक विचारचक्र चालू असतं आणि ते कधी बंदच नसतं मुळी. आणि त्या चालू असलेल्या सदैव गतिमान असणाऱ्या त्या मनाच्या चक्रव्यूहामध्ये आपण अडकलोत आणि आपल्याला हे गतिमानच राहावं लागते सदैव. फक्त शांतता जमत नाही, फक्त स्थिरता जमत नाही. आणि म्हणून आतून येणारी बेचैनी असो, एखादी कामना असो, निराशा असो, ईर्ष्या असो, क्रोध असो, तर हे एकदा नक्की झालं पाहिजे की हे आतून येतंय, हे आपोआप येतंय, हे स्वाभाविक रीतीनं माझ्या प्रकृतीतून ह्या सगळ्या गोष्टी येतात. ही मनाची प्रकृतीच मला नाचवते, ह्याच्यातली एकही गोष्ट माझी नाही, अगदी एक सुद्धा गोष्ट माझी नाही. ही या प्रकृतीच्या स्वाभाविक गोष्टीमध्ये मी फसलोय. एखाद्या गोष्टीमध्ये मला शांत राहायचे तरी राहता येत नाही, मला एखादा विषय सोडून द्यायचा आहे. आपण स्वतःशीच बडबडतो 4-4 वेळेस की नको तो विचार करायचा, तो विषय मला सोडायचा आहे, त्याच्यातून बाहेर यायचं आहे. परंतु मन आपल्याला त्याच्यामधून बाहेर येऊ देत नाही. मनाच्या स्वभावाप्रमाणे ठराविक काळ तरी
त्या गोष्टीमध्ये ते आपल्याला गुंतवूनच टाकतं. मग अशा पद्धतीने आपण कोणातरी आतून येणाऱ्या आवेगाच्या पारतंत्र्यामध्ये आहोत. एक प्रकारे आपलं संपूर्ण जीवन म्हणजे त्या मनाचंच क्षेत्र आहे. सगळं त्याचंच राज्य तिथं चालतं आणि त्याचाच अनुभव आपण करत असतो आणि त्या अनुभवालाच आपण माझा अनुभव समजत असतो आणि त्याच्यानेच आनंदी होतो, त्याच्यानेच दुःखी कष्टी होतो, त्याच्यानेच निराश होतो, त्याच्यानेच आपण प्रत्येक जे आपली अनुभवाची म्हणा किंवा क्रिया करण्याची जी प्रवृत्ती ती सगळी त्या मनाचीच असते आणि त्याच्यातच आपण अडकून पडल्यामुळे त्यालाच आपण माझी मानत असतो. तर अध्यात्म ह्या गोष्टीवर प्रकाश टाकतं की काय आहे जे मला गतिमान करतंय, काय आहे जे मला सतत पळवतंय, काय आहे जे मला फक्त शांततेनं बसू देत नाही. याचा शोध आपल्यालाच घ्यायचा आहे. कारण आपण ज्याच्यामध्ये अडकलो त्याच्यातून जर सुटायचं आहे तर ज्याच्यामध्ये अडकलो त्याचाच पूर्णपणे अभ्यास आपल्याला करता यायला पाहिजे. आणि म्हणून मुद्दाम माणसाने काही काम काढायचं, एक नवीन काम काढायचं आणि कसं त्या कामाविषयी आवड निर्माण होते, कसा लगेच आळस येतो, कसं लगेच नको वाटायला लागतं, हे सगळं काही जे मधून येणार आहे ना ते स्पष्ट झालं पाहिजे आपल्यासमोर. मनाच्या वासनेप्रमाणे कामनेप्रमाणे एखादी गोष्ट समोर आल्यावर ते कसं आनंदित होतं, कसं त्याच्यामध्ये रस घेतं आणि कसं त्याच्यामध्ये तासनतास गेलेला कळत नाही. आणि मनाची नावडती गोष्ट समोर आल्यानंतर कसं ते अंग काढून घेतं, कसं ते त्याच्यापासून आपल्याला पळायला मजबूर करतं, हे आपलंच विज्ञान आपल्याला कळालं पाहिजे. हे आपण काही मुद्दा म्हणून करत नाही, ते आपोआप आतमधून येणारी तशी घडणारी प्रक्रिया आहे. आपलंच मन जे अनेक कामनेनं भरलेलं आहे, अनेक विकारानं भरलेलं आहे, त्याचं एक चार्जिंग आहे, त्याचं एक रेकॉर्ड आहे आणि त्या रेकॉर्डिंगनुसार ते धावत असतं. बाहेरले विषय तर फक्त निमित्त आहेत दिसायलाच, परंतु त्या बाहेरच्या विषयाला जी काही गोडी लागते ती आपल्या आतमध्ये त्या मनामध्ये सर्व काही आहे आणि त्या स्वतःच्या रेकॉर्डिंगनुसार ते मन काम करत असतं. आपली इच्छा असो नसो विशिष्ट विषयामध्ये ते घेऊन जातं. कोणता विषय कमी वेळ, कोणता जास्त वेळ, कोणत्या विषयामध्ये त्याला आनंद असतो, कोणत्या विषयामध्ये ते निराश होतं, कोणत्या विषयामध्ये ते चिंतित होतं, कोणत्या विषयामध्ये त्याला असुरक्षितता वाटते. तर हे सगळं काही एक घडणारी ही जी प्रक्रिया आहे ना, जिचे आपण शिकार होतो, वारंवार क्षणाक्षणाचा हा जो संबंध आहे आपल्याला घेऊन जाणारा, आपल्याला अनुभव देणारा, तर हा मनाचा सगळा प्रकार पाहून आपल्याला पूर्ण मनाचा अभ्यास करता आला पाहिजे. ज्यालाही कोणाला ह्याचा अभ्यास थोडा थोडा घडायला लागेल, त्याच्यामध्ये प्रगती व्हायला लागेल, तर त्यावेळेस माणसाच्या लक्षात येईल की हे सगळं मला घेऊन जातं आहे, ही एक प्रक्रिया आहे जिचा मी शिकार आहे आणि इतक्या दिवस माझ्या हे कसं लक्षात आलं नाही, असंच माणसाला वाटल्याशिवाय राहणार नाही की मला आतून येणारा धक्का घेऊन जातो आहे. जसं तहान आपल्याला आपण आणत नाही, आतून येत असते, जशी भूक आपण लावू शकत नाही, ते आतून लागत असते, जसं कुठं खाजतंय आपल्याला ते आतूनच आपल्याला प्रवृत्त होत आहे, आपलं लक्ष नसलं तरी हात तिथे जाणार, खाजवणार, हे जसं घडतंय की आपोआप ही एक प्रक्रिया आहे, घडते आहे, तसंच माझ्या विचाराची, माझ्या इच्छेची एक प्रक्रियाच आहे. ते धक्का आतून येतो, मग तो मला प्रवृत्त करतो ते कर्म करण्यासाठी, तो अनुभव घेण्यासाठी. सतत बेचैनी हा जो मनाचा स्वभाव आहे, हा उगा नाही बनलेला, त्याला आपण मोकळं सोडलं आहे
आणि त्या त्या विषयामध्ये ते आपल्या प्रवृत्तीप्रमाणे फिरलेलं आहे. आणि म्हणूनच त्याच्यामध्ये एक गती आहे स्वाभाविक, आणि त्याची एक आवड निवड आहे, त्याची एक प्रवृत्ती आहे, आणि त्याच्यानुसार ते आता त्याची नियती बनलेली आहे. आणि ते तसं धावायला पळायला ते मजबूर आहे म्हणा, किंवा तसं ते झालेलं आहे. तर या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडायचे, आपल्याच मनाला जाणण्याचा त्यासाठी आपल्याला अभ्यास करावा लागेल. आणि हाच अभ्यास आपल्याला त्या मनाच्या सर्व स्पष्टतेतूनच आपल्याला बाहेर नेणार आहे. आपल्याला एक वेगळं त्या ठिकाणी स्वतंत्र